न्यूज, महाराष्ट्रातील बातम्या। सेनगाव तहसील कार्यालयामध्ये खुर्चीवर सोयाबीन टाकून तीव्र आक्रोश। जिल्हा प्रमुख संदेश देशमुख। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तहसील कार्यालयामध्ये आज ठाकरे गट जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी शेतकऱ्यांची सोयाबीन थेट तहसीलदाराला भेट म्हणून दिली आहे। सडलेले सोयाबीन तहसीलदार यांना भेट दिली आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी यावेळी केली आहे। यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी या सेनगाव तालुक्यातल्या, हिंगोली तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या भावना घेऊन, व्यथा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। सडक सोयाबीन या ठिकाणी तहसीलदाराच्या अंगावर आम्हाला टाकायचं होतं, पण तहसीलदार नसल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही त्याच्या खुर्चीवर आणि त्याच्या टेबलवर त्या ठिकाणी सोयाबीन फेकून मारलं। खऱ्या अर्थानं हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, पण सेनगाव तालुका आणि हिंगोली तालुका अतिवृष्टीतून वगळल्याचा काल रात्री GR दाखल झाला आणि आमच्या भावना तीव्र झाल्यात। येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर आमचा तालुका आणि सेनगाव तालुका आणि हिंगोली तालुका जर याच्यात आला नाही दुष्काळात आणि अतिवृष्टीत, तर याचे निश्चितच परिणाम प्रशासनाला, शासनाला भोगावे लागतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.